नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकार विभागाकडून वरिष्ठ पत्रकार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री या संदर्भात महत्त्वाचा निर्णय जाहीर करू शकतात, अशी जोरदार चर्चा आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष आता अधिवेशनाकडे लागलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अंदाजे 1.5 लाख शेतकऱ्यांना या निर्णयाचा थेट लाभ मिळू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सहकार विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार स्तरावर या विषयावर गंभीर चर्चा सुरू असून परिस्थितीचा सखोल आढावा घेतला जात आहे. शेतकऱ्यांची सध्याची आर्थिक परिस्थिती वाढली, थकबाकी आणि बँकिंग अडचणी लक्षात घेऊन सरकार सकारात्मक निर्णय घेऊ शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. उपलब्ध आकडेनुसार जवळपास 25 लाख शेतकऱ्यांची सुमारे 35,000 कोटी रुपयाची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. मोठ्या थकबाकीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नव्या बँकांकडून कर्ज घेणं शक्य होत नाही. परिणामी शेतीसाठी आवश्यक भांडवल उभे करणे त्यासाठी अधिक कठीण होत चाललेले आहे. कर्ज मिळत नसल्यामुळे शेतीचे नियोजन, पेरणी, खत, बियाणे खरेदी आणि इतर खर्च करणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरले आहे. एकीकडे आर्थिक अडचणी वाढत असताना दुसरीकडे शेतकरी सतत नैसर्गिक आपत्तीचा सामना करत आहे. अवकाळी पाऊस, दुष्काळ, पूर आणि हवामानातील बदल यांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होत असून त्यांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे. या सगळ्या परिस्थितीत शेतकऱ्यांतील कर्जाचा बोजा अधिक वाढत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे शेतकरी आत्महत्याच्या घटनांमुळे वाढ होत आहे. चिंताजनक बाब देखील समोर येत आहे. शेतकऱ्यांच्या या बिकट परिस्थितीमुळे विविध शेतकरी संघटना आणि नेते आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यांनी सरकारकडे तातडीने कर्जमाफीची मागणी घालून धरली आहे. अनेक ठिकाणी आंदोलने, निवेदने आणि बैठका घेतल्या जात असल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. राजकीय घडामोडी देखील या निर्णयावर प्रभाव पाडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकताच झालेल्या निवडणुकांमध्ये महायुती चांगले यश मिळाले असून मोठ्या प्रमाणावर जागा निवडून आल्या आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान देखील शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा हा महत्त्वाचा अजेंड्यामध्ये समाविष्ट करण्यात आला होता. त्यामुळे आता सरकारवर दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याचा दबाव असल्याचे राजकीय वर्तुळ बोलले जात आहे. सूत्राच्या माहितीनुसार अधिवेशनादरम्यान शेतकरी कर्जमाफीचा विषय चर्चेत येण्याची दाट शक्यता आहे. सरकारकडून शेतकऱ्याच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी चर्चा धोरण आहे. विशेष ज्या शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात थकीत कर्ज आहे, त्यांना ज्या पुन्हा कर्ज मिळण्याची अडचण येत आहे, अशा शेतकऱ्यांना या निर्णयाचं महत्त्व ठरू शकते. सध्या राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकरी सक्षम असणे हे संपूर्ण राज्य अर्थव्यवस्थेसाठी गरजेचं आहे. शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणं मिळाल्यास शेतीस उत्पादन वाढू शकते, बाजारपेठेत स्थिर होऊ शकते, ग्रामीण भागातील आर्थिक चक्र पुन्हा गतिमान मदत होऊ शकते. एकंदरीत पाहता शेतकऱ्यांची वाढती थकबाकी, नैसर्गिक आपत्ती, फटका, बँकांकडून कर्ज मिळवण्यास येणाऱ्या अडचणी आणि शेती संघटना वाढवा दबाव या सर्व पार्श्वभूमीवर अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता सरकार या विषयावर नेमकं काय निर्णय घेते, या अधिवेशनात अधिकृत घोषणा होते, याकडे संपूर्ण राज्याचे शेतकऱ्यांकडे लक्ष लागलेले आहे. तर मित्रांनो, या टॉपिकवरती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक आर्टिकलची लिंक भेटेल, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही हा आर्टिकल पूर्ण वाचू पण शकता, जेणेकरून तुम्हाला अजून सविस्तर पूर्ण माहिती भेटून जाईल. तर डिस्क्रिप्शन नक्की चेक करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. तुम्हाला त्यांच्या सगळ्याच्या आपल्या सोशल मीडियाच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जातील. तुमचा काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारा, 100% तुम्हाला रिप्लाय भेटून जाईल. फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल, फॉलो करून घ्या, चॅनल सबस्क्राईब करून घ्या. भेटू नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद.